कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय। सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। आज सकाळपर्यंतच्या गेल्या 24 तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। राज्यातील तापमानात चढ-उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवलाय। उत्तर भारतातील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातही किमान तापमानात चांगली वाढ झाली आहे, तर कमाल तापमानात काहीसे चढ-उतार दिसून येत आहेत। उत्तर भारतात आजही काही प्रमाणात सकाळी थंडी जाणवत होती। हरियाणातील कर्नूल येथे देशातील सर्वात कमी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। विदर्भात उन्हाचा चटका वाढला तरी राज्यातील इतर भागात तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत। निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आज राज्यातील सर्वात कमी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून 3 दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय। तर राज्यातील तापमानात चढ-उतार कायम राहतील असा अंदाजही हवामान विभागाने दर्शवलाय।